नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते कथा मंजिरी बाई गायत्रीमध्ये. एका शांत गावात एक घर होतं, अगदी साधं. पण त्या घरात एक भयंकर रहस्य दडलं होतं. रात्री सगळे झोपलेले असताना त्या घराच्या मागच्या विहिरीतून एक आवाज यायचा, टप टप, आणि कुणाच्या तरी रडण्याचा आवाज. लोक म्हणाले तो फक्त भास आहे, पण एक बाई त्या आवाजामागचं सत्य शोधायला निघाली. आणि जेव्हा सत्य समोर आलं, ते फक्त एक भयानक रहस्य नव्हतं, तर एक थरारक गुन्हा आणि एक नष्पाप जीवाची वेदना होती. आजची कथा आहे विहिरीतील आवाज. ही कथा ऐकताना कदाचित तुम्हाला सुद्धा एखादी आवाज ऐकू येईल. हिरव्यागार डोंगरांची रांग, नारळाच्या झाडांची सावली आणि समुद्राच्या लाटांचा मंद असा आवाज. अशा निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव, जिथे प्रत्येक सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटाने सुरू व्हायची आणि प्रत्येक संध्याकाळ देवाच्या आरतीनं संपायची. त्या गावात राहत होते एक वृद्ध दाम्पत्य, रामभाऊ आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई. त्यांचं घर साधं होतं, मातीचं. अंगणात तुळशीचं वृंदावन आणि बाजूला एक जुनी विहीर. पण त्या घरातील माणसं खूप मोठी होती मनाने. रामभाऊंना 2 मुलं होती. मोठा मुलगा सुरेश, जो शिक्षणासाठी शहरात गेला आणि तेथेच नोकरी करून स्थायिक झाला. शहरात त्याचं स्वतःचं घर होतं, गाडी होती, सुखसोयी होत्या आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी स्वाती राहायची. पण त्या सगळ्या सुखात त्याने हळूहळू गाव, आईवडील आणि त्यांची आठवण सगळं मागे सोडून दिलं. फोन करायचा तर फक्त सणासुदीला, कधीकधी तोही नाही. लक्ष्मीबाई रोज संध्याकाळी अंगणात बसून वाट पाहायच्या. आज कदाचित मुलाचा फोन येईल, पण प्रत्येक वेळी ती वाटच अपूर्ण राहायची. दुसरीकडे त्यांचा धाकटा मुलगा महेश, तो गावातच राहिला, शेती करत होता. पण त्याच्या चेहऱ्यावर कधीही तक्रार नव्हती, कारण त्याच्यासाठी आईवडिलांची सेवा हीच खरी पूजा होती. महेशची पत्नी सुमन, तीही तितकीच प्रेमळ, समजूतदार. सकाळी लवकर उठून ती घरकाम करायची, लक्ष्मीबाईंना औषध द्यायची, रामभाऊसोबत बसून गप्पा मारायची. जणू ती सून नव्हती तर त्या घरची मुलगीच होती. त्या घरात पैशाची कमतरता होती, पण प्रेमाची नव्हती. दुपारचं साधं जेवण, भाकरी भाजी, पण सगळं एकत्र बसून खात होते. संध्याकाळी अंगणात बसून रामभाऊ जुन्या गोष्टी सांगायचे आणि सगळे हसत खेळत त्या क्षणाचा आनंद घ्यायचे. कधीकधी लक्ष्मीबाईच्या डोळ्यात पाणी यायचं. महेश विचारायचा, आई काय झालं? ती हसत म्हणायची, काही नाही रे, फक्त तुझ्या भावाची आठवण आली. महेश शांत व्हायचा, कारण त्याला माहिती होतं त्याच्या आईचं मन अजूनही मोठ्या मुलासाठी तळमळत आहे. पण तरीही त्या घरात एक वेगळी शांतता होती, एक समाधान होतं, जिथे प्रेम होतं, आपुलकी होती आणि एकमेकांसाठी जगण्याची भावना होती. पण नशिबाच्या पानावर काहीतरी वेगळंच लिहिलं होतं, जे या शांत सुंदर आयुष्याला लवकरच एक भयानक वळण घेऊन जाणार होतं. प्रेम. त्या घरात सगळं सुरळीत चाललं होतं, प्रेम, आपुलकी आणि एकमेकांसोबतचे छोटे छोटे आनंद. पण कधीकधी आयुष्य अचानक वळण घेतं आणि सगळं काही बदलून टाकतं. एक सकाळ नेहमीसारखीच सुरू झाली होती. सुमन स्वयंपाकघरात चहा बनवत होती, लक्ष्मीबाई अंगणात तुळशीला पाणी घालत होत्या आणि रामभाऊ ओसरीवर बसून वर्तमानपत्र वाचत होते. पण अचानक रामभाऊच्या हातातून वर्तमानपत्र खाली पडलं. त्यांच्या छातीत जोरात दुखू लागलं. लक्ष्मी, अशी त्यांनी हाक मारली. तो आवाज वेगळाच होता, घाबरलेला, थरथरता. लक्ष्मीबाई धावत आल्या. महेशही शेतातून पळत घरी आला. सगळ्यांनी मिळून रामभाऊंना सावरण्याचा प्रयत्न केला, पण नशिबानं आधीच निर्णय घेतला होता. काही क्षणातच रामभाऊचा श्वास थांबला. त्या घरात एकदम शांतता पसरली, पण ती शांतता आत्मा वेदनेने भरलेली होती. लक्ष्मीबाईचा आक्रोश संपूर्ण गावात घुमला. रामभाऊ, मला सोडून का गेलात? गावकरी जमले, अंत्यसंस्कार झाले, पण त्या घरातील आनंद जणू त्या चितेसोबतच जळून गेला. आता त्या घरात उरले होते फक्त 3 जीव, लक्ष्मीबाई, सुमन आणि महेश. तिघेही एकमेकांना सावरत होते. महेश आईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायचा,
आई, मी आहे ना. सुमन त्यांच्यासाठी गरम दूध आणायची, वेळेवर औषध द्यायची. दिवस हळूहळू पुढे जात होते. दुःख कमी होतं नव्हतं, पण जगणं थांबत नव्हतं. आणि मग एक दिवस त्या घरात पुन्हा एक हलकीशी आनंदाची चाहूल लागली. सुमनच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसू लागली. ती थोडी थकलेली वाटायची, कधी अचानक हसायची, कधी शांत बसायची. तिला स्वतःलाच जाणवत होतं, तिच्या आयुष्यात काहीतरी सुंदर घडत आहे. हो, ती आई होणार होती. तिच्या पोटात एक नवीन जीव वाढत होता, एक नवीन आशा, एक नवी सुरुवात. सुमनने आरशात स्वतःकडं पाहिलं. तिच्या डोळ्यात आनंद होता, पण त्याचसोबत एक हलकीशी भीतीही होती. ही बातमी मी सगळ्यांना कशी सांगू? तिला वाटलं थोडं थांबावं, योग्य वेळ आल्यावर सांगू. ती रोज देवासमोर उभी राहून प्रार्थना करायची, देवा, या घरात पुन्हा आनंद आण. तिला वाटत होतं हे बाळच कदाचित त्या घरात पुन्हा हसू आणेल. लक्ष्मीबाईच्या आयुष्यात पुन्हा उजेड भरेल. महेशच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद येईल. पण नशीब अजूनही शांत बसलेलं नव्हतं. ते आणखी एक वादळ घेऊन येत होतं, ज्याची कल्पनाही सुमनला नव्हती. जीवन जसं जसं हळूहळू सावरत होतं, तसंच सुमनच्या मनात एक नवीन आशा उगवत होती. तिच्या पोटात वाढणारा बाळ जणू त्या घरासाठी एक नवीन प्रकाश होता. पण नशिबाला हे सुख जास्त वेळ टिकू द्यायचं नव्हतं. एक दुपार महेश नेहमीप्रमाणे शेतात गेला होता. आकाश स्वच्छ होतं, वारा मंद होता, सगळं अगदी शांत. अचानक गावात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. महेशचा अपघात झाला आहे. कोणीतरी धावत घरात आलं. सुमन, पटकन ये. महेश. तो आवाज ऐकता सुमनच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. लक्ष्मीबाईचं हृदय धडधडू लागलं. दोघेही घाबरलेल्या अवस्थेत तेथे पोचल्या. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रस्त्यावर लोकांची गर्दी होती आणि त्या गर्दीच्या मधोमध महेश निश्चल पडला होता. सुमनच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. महेश, उठ ना, बघ ना माझ्याकडं. ती त्याच्याजवळ बसून रडू लागली. पण महेश आता कधीच उठणार नव्हता. लक्ष्मीबाई तेथेच कोसळल्या. त्यांचा आवाज फुटला, देवा, अजून काय पाहायचं तू बाकी ठेवलंस? त्या दिवशी त्या घरचा शेवटचा आधारही निघून गेला. अंत्यसंस्कार झाले, लोकांनी सांत्वन केलं, पण सुमनच्या आयुष्यात आता काहीच उरलं नव्हतं. ती घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात महेशला शोधत होती. त्याचे कपडे, त्याचा आवाज, त्याच्या आठवणी, सगळं तिला छळत होतं. आणि लक्ष्मीबाई, त्या पूर्णपणे तुटल्या होत्या. त्या दिवसेंदिवस शांत होत गेल्या. खाणं पिणं कमी झालं, डोळ्यातून सतत पाणी. सुमन त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होती. आई, स्वतःला सांभाळा, मी आहे ना. पण आईचं मन हे आईचंच असतं. एका रात्री लक्ष्मीबाई सुमनचा हात धरून म्हणाल्या, माझा महेश मला घेऊन जा. आणि त्या रात्रीनंतर 15 दिवसातच लक्ष्मीबाईंनीही जगाचा निरोप घेतला. त्या घरात आता पूर्ण शांतता पसरली होती. पण ती शांतता नव्हती, तो एक भयंकर एकटेपणा होता. सुमन आता पूर्णपणे एकटी पडली होती. ना नवरा, ना सासू. ती घरात बसून स्वतःशीच बोलायची, कधी हसायची, कधी रडायची. पण तिच्या आयुष्यात अजून एक सत्य होतं, जे तिला जगायला भाग पाडत होतं. तिच्या पोटात वाढणारं बाळ. ती हलकेच आपल्या पोटावर हात ठेवायची आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणायची, तू आहेस ना माझ्यासोबत. तोच तिचा आधार होता, तोच तिचा श्वास होता, तोच तिचं उरलेलं आयुष्य होतं. पण या एकटेपणाच्या सावलीत आणखी एक अंधार वाढत होता, जो तिच्या आयुष्याला आणखी एका भयानक वळणावर घेऊन जाणार होता. महेश आणि लक्ष्मीबाईंच्या जाण्यानंतर हे ते घर पूर्णपणे रिकामं झालं होतं. भिंती जशा होत्या तशाच होत्या, पण त्याच्यामधलं उबदारपणा हरवलं होतं. अशातच मोठा मुलगा सुरेश आणि त्याची पत्नी स्वाती गावात आले, शेवटचे विधी करण्यासाठी. सुरुवातीला त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचा मुखवटा होता. लोकांसमोर ते रडत होते, सांत्वन स्वीकारत होते. पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, लोभाची. त्या रात्री दोघेही घराच्या अंगणात बसले होते. सगळीकडे शांतता होती, फक्त दूरवरून येणाऱ्या कीटकांचा आवाजाशिवाय. स्वाती हळू आवाजात म्हणाली, हे घर, ही जमीन, सगळं आता आपलं आहे.
सुरेश थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, हो, पण एक अडचण आहे. स्वातीनं विचारलं, काय? सुरेशचा आवाज थंड झाला, सुमन. क्षणभर दोघेही शांत झाले. स्वातीनं हळूच विचारलं, मग काय करायचं आता? त्या प्रश्नातच त्या दोघांच्या मनातलं काळं सत्य दडलं होतं. सुरेशनं आजूबाजूला पाहिलं. कोणीही नव्हतं. तो हळू आवाजात म्हणाला, ती इथे राहिली तर सगळं तिचंच होईल. स्वातीच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं. त्या रात्री त्यांनी एक निर्णय घेतला, एक असा निर्णय जो माणुसकीच्या सगळ्या सीमांना पार करणारा होता. त्या रात्री घरात सगळीकडे अंधार होता. सुमन आपल्या खोलीत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण तिच्या हाताने अजूनही पोटावर अलगद स्पर्श ठेवला होता, जणू ती आपल्या बाळाचं रक्षण करत होती. अचानक दार हलकेच उघडलं. सुरेश आणि स्वाती आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. सुमन जागी झाली. ती घाबरून उठली. दादा, वहिनी, इतक्या रात्री? पण त्यांच्या नजरेत उत्तर नव्हतं, फक्त थंडपणा होता. पुढच्या काही क्षणात जे घडलं ते शब्दात सांगणं कठीण होतं. सुमनची किंकाळी त्या शांत रात्रात घुमली, पण ती ऐकायला कोणीच नव्हतं. काही वेळानंतर सगळं पुन्हा शांत झालं. त्या शांततेत एक निरपराध जीव संपला होता. सुरेश आणि स्वातीनं सुमनचं निश्चल शरीर उचललं. घराच्या मागे एका जुन्या विहीर होती, जी वर्षानुवर्ष वापरत नव्हती. त्या विहिरीकडे ते गेले. क्षणभरासाठी स्वाती थांबली. तिनं विहिरीत डोकावून पाहिलं. अंधार, खूप खोल अंधार. आणि मग त्यांनी सुमनचं शरीर त्या विहिरीत ढकललं. एक हलकासा आवाज आणि मग पुन्हा शांतता. दुसऱ्या दिवशी त्या विहिरीवर झाकण टाकलं गेलं. माती टाकली गेली, जणू काहीच घडलं नव्हतं. सकाळी गावात एक बातमी पसरवली. सुमन घरातून पळून गेली. लोक कुजबुजू लागले. असं कसं? कदाचित दुःख सहन झालं नसेल. कोणीही सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि सत्य त्या विहिरीच्या तळाशी गाडलं गेलं. पण काही सत्य कधीच पूर्णपणे दडून राहत नाहीत. त्या विहिरीत फक्त एक मृत शरीर नव्हतं. तिथे एक वेदना होती, एक अन्याय होता आणि एक आवाज होता, जो लवकरच त्या घरात पुन्हा घुमणार होता. त्या रात्रीनंतर सगळं काही जणू अचानक शांत झालं. सुरेश, स्वाती दुसऱ्याच दिवशी शहरात परत गेले. त्यांच्या आयुष्यात पुन्हा नेहमीसारखीच धावपळ सुरू झाली. ऑफिस, घर, मित्र, सामाजिक कार्यक्रम आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर कुठेच अपराधीपणाचा लवशेषही नव्हता. जणू काहीच घडलं नव्हतं. जणू त्या रात्रीची प्रत्येक आठवण त्यांनी मनापासून पुसून टाकली होती. कधी कधी रात्री उशिरा स्वाती अचानक जागी व्हायची. तिच्या कानात एक हलकासा आवाज यायचा, जणू कुणीतरी हळूच रडत आहे. ती घाबरून आजूबाजूला पाहायची, पण सगळीकडे शांतता असायची. स्वाती, काय झालं? सुरेश विचारायचा. ती थोडा वेळ शांत व्हायची आणि मग स्वतःलाच समजावत म्हणायची, काही नाही, कदाचित स्वप्न असेल. पण तो आवाज फक्त स्वप्न नव्हता. तो कुठेतरी खूप दूर तरीही खूप जवळ होता. दिवस पुढे जात होते. महिने उलटले. एक दिवस सुरेशने अचानक विषय काढला, गावातलं घर विकून टाकूया. स्वाती थोडं थांबली. तिच्या डोळ्यासमोर एका क्षणासाठी ती जुनी विहीर आणि तिच्यातलं अंधार आलं. पण लगेच तिनं स्वतःला सावरलं. हो, आता तिथं आपलं कोण आहे? निर्णय झाला. काही दिवसांनी ते दोघं गावात गेले. घर तसंच होतं, शांत, निशब्द, पण त्या शांततेत काहीतरी दडलं होतं. अंगणातील तुळस सुकली होती. भिंतीवर काळसर डाग आले होते आणि घराच्या मागे ती जुनी विहीर जणू अडचणही कोणाची तरी वाट पाहत उभी होती. स्वातीनं एका क्षणासाठी त्या विहिरीकडे पाहिलं. तिच्या अंगावर काटा आला. चल लवकर, काम आपटून निघूया, ती घाईत म्हणाली. काही दिवसातच घर विकलं गेलं. ते घर विकत घेतलं एका वृद्ध दाम्पत्याने. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. नवीन आयुष्य सुरू करण्याचा आनंद होता. त्यांना माहिती नव्हतं की त्यांनी फक्त एक घर विकत घेतलं नव्हतं, तर त्यांनी विकत घेतली होती एक न सांगितलेली कहाणी, एक दडलेलं रहस्य आणि एक अधुरी वेदना. त्या घरात शांतता होती, पण ती शांतता वादळाच्या आधीची होती.
नवदाम्पत्य त्या घरात राहायला आलं. गोविंदराव आणि शारदा वयस्कर असले तरी मनाने खूप शांत आणि साधे. पहिले काही दिवस सगळं अगदी सुरक्षित आणि सुरळीत चाललं होतं. घर स्वच्छ केलं गेलं, अंगणात पुन्हा तुळस लावली गेली, देवघरात दिवा लावला गेला. त्या घरात पुन्हा एकदा जगण्याचा प्रकाश दिसू लागला. पण काही दिवसांनी शारदाला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. पहिल्यांदा ते खूप हलकंसं होतं, जणू वाऱ्याचा आवाज. एका रात्री ती झोपेतून अचानक जागी झाली. घरात सगळीकडे शांतता होती. गोविंदराव तिच्या बाजूला गाढ झोपले होते, पण त्या शांततेत तिला एक आवाज ऐकू आला. टप टप टप, जणू कुठेतरी पाणी पडत होतं. ती हळूच उठली, कान देऊन ऐकू लागली. तो आवाज घराच्या मागच्या बाजूने येत होता, विहिरीकडून. तिच्या अंगावर काटा आला. कदाचित पाणी साचलं असेल, ती स्वतःला समजवत होती. पण त्या आवाजात काहीतरी वेगळं होतं. त्या पाण्याच्या थेंबामध्ये जणू कुणाचं दुःख मिसळलेलं होतं. ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली, पण आवाज पुन्हा आला. यावेळी तो फक्त पाण्याचा नव्हता, तो रडण्याचा होता. एक मंद, तुटलेला, वेदनाने भरलेला आवाज. शारदाचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती घाबरून गोविंदरावांना उठवते. ऐका ना, तुम्हाला काही आवाज ऐकू येते का? गोविंदराव डोळे चोळत उठले. काही क्षण ऐकलं आणि म्हणाले, काहीच नाही, सगळं शांत आहे. नाही, खरंच कोणीतरी रडतंय, शारदा थरथरत म्हणाली. गोविंदराव हलकेसे हसले. तुला भास होतोय, नवीन घर आहे ना म्हणून. शारदा शांत झाली, पण तिच्या मनात भीतीचं बीज पेरलं गेलं होतं. पुढच्या काही रात्री तोच प्रकार पुन्हा पुन्हा घडू लागला. दरवेळी तीच शांतता आणि तोच आवाज, टप टप, आणि मग हलका रडण्याचा स्वर. आता शारदाला खात्री पटू लागली होती, हे काहीतरी साधन आहे. एका रात्री तिनं धाडस केलं. ती हळूच उठली, घराच्या मागे गेली, विहिरीजवळ. तिनं कान लावून ऐकलं. आवाज स्पष्ट होता आणि क्षणभरासाठी तिला असं वाटलं जणू कोणीतरी तिच्याकडे मदतीसाठी हात पुढे करत आहे. ती घाबरून मागे सरकली आणि धावत घरात आली. त्या रात्रीनंतर तिची भीती वाढली, पण त्या आवाजामागचं सत्य अजूनही अंधारात लपलेलं होतं आणि तो आवाज थांबायला तयार नव्हता. त्या रात्रीनंतर शारदाच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता, हा आवाज नक्की आहे तरी कोणाचा? दिवसाढवळ्या सगळं ठीक वाटायचं. घर शांत, अंगण उजळलेलं, पाखरांचा आवाज, जणू काहीच घडलं नव्हतं. पण जसं सूर्य मावळायचा तसं त्या घराचं रूप बदलायचं. शारदाच्या मनात भीती हळूहळू घर करू लागली. तिला आता रात्रीची वाटत बघवत नव्हती. एक दिवस तिनं ठरवलं, हे सगळं मनात ठेवून चालणार नाही. ती शेजाऱ्यांकडे गेली. काकू, तुम्हाला कधी या घराबद्दल काही विचित्र वाटलं आहे का? तिनं हळू आवाजात विचारलं. शेजारच्या बाईनं थोडा वेळ तिच्याकडं पाहिलं आणि म्हणाली, नाही गं, आम्ही तर कसं आधी ऐकलं नाही, पण मला रोज रात्री विहिरीकडून आवाज येतो, कोणीतरी रडते. शारदा घाबरलेल्या स्वरात म्हणाली. ते ऐकून शेजारी थोडे अस्वस्थ झाले, पण लगेच त्याने विषय टाळला. तू जरा जास्त विचार करतेस बहुतेक, नवीन जागा आहे ना. शारदा त्यांच्या उत्तरात काहीतरी अपूर्ण वाटलं, जणू ते काहीतरी लपवत होते. पण पुरावा नव्हता. त्याच दिवशी ती थेट पोलीस स्टेशनला गेली. साहेब, मला तुमची मदत हवी आहे, तिनं थरथरत्या आवाजात सांगितलं. पोलीस अधिकाऱ्याने तिचं सगळं ऐकलं आणि मग हलकंसं हसत म्हणाला, मॅडम, तुम्ही थोडं तणावात दिसताय. नाही साहेब, मी खोटं बोलत नाही, रोज आवाज येतो, ती जवळजवळ रडत म्हणाली. पहा, असं काहीही नसतं, तुम्ही डॉक्टराला दाखवा, कदाचित तुम्हाला हॅल्युसिनेशन होत आहे. त्या शब्दाने शारदाचं मन तुटलं. ती हळूच उठली आणि काही न बोलता बाहेर पडली. रस्त्यावर चालताना तिच्या डोळ्यात पाणी होतं. खरंच मी वेडी होते का, ती स्वतःलाच विचारत होती. पण मनाच्या आत कुठेतरी एक स्पष्ट आवाज होता, नाही, हे खरं आहे. त्या रात्री ती पुन्हा त्या घरात परतली आणि पहिल्यांदाच तिनं भीतीला सामोरे जायचं ठरवलं. आज मी सत्य शोधूनच काढणार. ती शांतपणे बसली, वाट पाहत त्या आवाजाची, कारण कधी कधी सत्य शोधण्यासाठी भीतीच्या डोळ्यात डोळे घालून पाहावं लागतं आणि त्या रात्री तिला तेच करायचं होतं. त्या रात्री घरात एक विचित्र शांतता होती. ना वाऱ्याचा आवाज, ना कीटकांचा. जणू सगळं काही थांबलं होतं.
शारदा एकटीच घराच्या मागच्या अंगणात त्या जुन्या विहिरीजवळ बसली होती. तिच्या हातात एक छोटासा दिवा होता, जो अंधाराशी लढण्याचा प्रयत्न करत होता. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं, पण ह्यावेळी ती पळून जाणार नव्हती. ती हळूच आवाजात म्हणाली, "कोण आहेस तू?" काही क्षण पूर्ण शांतता, आणि मग टप 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 पुन्हा तोच आवाज. पाण्याचे थेंब. शारदाने डोळे बंद केले आणि शांतपणे म्हणाली, "घाबरू नकोस, मी तुझं काहीही वाईट करणार नाही." वारा हलकासा सुटला. दिव्याची ज्योत थोडी हलली आणि मग एक हलकासा तुटलेला आवाज, "मला वाचवा." शारदाचं हृदय थांबल्यासारखं झालं, पण ती धैर्यानं बसून म्हणाली, "तू कोण आहेस?" ती अलगद विचारते. क्षणभर शांतता, आणि मग, "मी इथून जाऊ शकत नाही." तो आवाज आता थोडा स्पष्ट झाला होता, पण त्या वेदना होती, अत्यंत खोल वेदना. शारदाच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, "मी तुझी आईसारखी आहे. मला सांग, काय झालंय तुझ्यासोबत?" त्या शब्दांमध्ये माया होती, आपुलकी होती, आणि कदाचित त्या आत्म्याला या शब्दाची वाट होती. वारा अचानक थंड झाला आणि मग तो आवाज पुन्हा आला, यावेळी पूर्ण वेदनेने भरलेला. "माझा खून झाला आहे." शारदाचे हात थरथरू लागले. "कोणीने केला?" ती हळू आवाजात विचारते. "माझ्या स्वतःच्या माणसाने." त्या प्रत्येक शब्दात दुःख होतं, विश्वासघात होता, आणि मग त्या आवाजाने सगळं सांगायला सुरुवात केली. तिचं नाव, तिचं आयुष्य, तिचा नवरा, त्याचा मृत्यू, आणि त्या भयानक रात्रीची कहाणी. "त्यांनी मला मारलं आणि इथे टाकलं." शारदाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, पण पुढचं वाक्य ऐकून तिचं मन पूर्णपणे तुटलं. "माझं बाळ माझ्या पोटात होतं." क्षणभर सगळं थांबलं. शारदा रडू लागली. "देवा, इतका मोठा अन्याय!" ती विहिरीजवळ सरकली आणि हळू आवाजात म्हणाली, "मी तुला न्याय मिळवून देईन. मी तुला वचन देते." त्या क्षणी वारा थांबला. जणू त्या आत्म्याला एक नवी आशा मिळाली होती. त्या रात्रीनंतर शारदा आता घाबरलेली नव्हती. ती ठरवून बसलेली होती सत्य बाहेर आणायचं. कारण हा फक्त एक आवाज नव्हता, ही एक वेदना होती जी न्यायाची वाट पाहत होती. त्या रात्रीनंतर शारदाच्या मनात एकच गोष्ट ठाम झाली होती, त्या आवाजाला न्याय मिळवून द्यायचा. सकाळ होताच ती निर्धाराने उठली. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, एक वेगळीच ताकद होती. गोविंदरावाने विचारलं, "कुठं चाललीस एवढ्या सकाळी?" शारदा शांतपणे म्हणाली, "सत्य शोधायला." ती थेट पोलीस स्टेशनमध्ये पोचली. "साहेब, मला पुन्हा तक्रार करायची आहे," तिनं ठाम आवाजात सांगितलं. पोलीस अधिकारी थोडे चिडले. "अहो मॅडम, कालच सांगितलं ना, हे सगळं तुमचा भास आहे." पण यावेळी शारदा मागे हटली नाही. ती ठामपणे म्हणाली, "जर भास असेल तर तपास करा, विहीर उकरा, आणि मग मला सांगा, मी चुकीची आहे का?" तिच्या आवाजातला आत्मविश्वास आणि डोळ्यातला निर्धार पोलिसांना जाणवला. थोड्या चर्चेनंतर ते तयार झाले. त्या दिवशी दुपारी पोलिसांचं पथक त्या घरात आलं. गावात बातमी पसरली. लोक जमू लागले. सगळ्यांच्या नजरा त्या जुन्या विहिरीकडे लागल्या होत्या. विहिरीचं झाकण काढलं गेलं. एक थंड वारा बाहेर आला, जणू आत काहीतरी वर्षानुवर्ष बंदिस्त होतं. कामगारांनी खोदकाम सुरू केलं. पहिले काही मिनिटं काहीच सापडलं नाही. लोक कुजबुजू लागले, "काहीच नाही आहे, ही बाई वेडी आहे." पण शारदा शांत उभी होती. "थांबा, अजून खोदा," ती म्हणाली. आणि मग एक कामगार अचानक थांबला. "साहेब, इथं काहीतरी आहे." सगळ्यांचं लक्ष तिकडं वळलं. माती हळूहळू बाजूला केली गेली आणि एक सांगाडा दिसू लागला. क्षणभर सगळं स्तब्ध झालं. कुणाच्या तोंडातूनही शब्दही बाहेर पडत नव्हते. शारदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "मला माहिती होतं," ती हळूच म्हणाली. पोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला. जुने मालक सुरेश आणि स्वाती यांना बोलवण्यात आलं. ते घाबरलेले होते, पण अजूनही नाटक करत होते, "आम्हाला काहीच माहिती नाही." पण सत्य जास्त वेळ लपून राहत नाही. कठोर चौकशी सुरू झाली. काही तासातच त्यांचा आत्मविश्वास तुटू लागला आणि शेवटी ते दोघे कोसळले. "हो, आम्हीच केलं," सुरेश रडत म्हणाला. त्याने सगळं कबूल केलं. त्या रात्रीचं सत्य, त्यांचा लोभ आणि सुमनचा खून.
गावात एकच खळबळ उडाली. लोक थरथर कापू लागले. आपण इतके दिवस खोट्यावर विश्वास ठेवला. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि सुमनला शेवटी न्याय मिळाला. त्या दिवशी त्या विहिरीतील आवाज पूर्णपणे शांत झाला. जणू एक वेदना अखेर मुक्त झाली होती. त्या घटनेनंतर सगळं काही बदललं. गावात काही दिवस फक्त त्या घटनेची चर्चा होती. लोकांना अजूनही विश्वास बसत नव्हता. ज्यांना त्यांनी आपलं मानलं ते इतके क्रूर असू शकतात. सुरेश आणि स्वातीला शिक्षा झाली. त्यांचा लोभाचा शेवट झाला जेलच्या भिंतीमध्ये. पण सगळ्यात मोठा प्रश्न होता त्या घराचं काय? गोविंदराव आणि शारदा ते अजूनही तेथेच राहत होते. पण आता त्या घरातील हवा बदलली होती. रात्रीची भीती, आवाज, रडणं सगळं काही अचानक थांबलं होतं. त्या विहिरीकडे पाहिलं की आता तेथे फक्त शांतता दिसायची. एक दिवस शारदा तेथेच बसली होती, हातात दिवा घेऊन. तिने हलक्या आवाजात म्हटलं, तुला न्याय मिळाला, आता शांत राहा. त्या क्षणी एक हलकीशी थंड झुळूक आली. दिव्याची ज्योत हलकीशी आली आणि शारदाच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं स्मित उमटलं. जणू कोणीतरी तिचा आभार मानत होतं. त्या घरात पुन्हा सामान्य आयुष्य सुरू झालं. सकाळी पुन्हा पक्ष्यांचे आवाज यायचे, अंगणात तुळस हिरवीगार दिसायची. पण त्या घरच्या भिंती, त्या विहिरीचा अंधार, हे सगळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवून गेलं. अन्याय कधीच कायमचा दडून राहत नाही. लोभ माणसाला आंधळं करतो. तो ज्ञानाची किंमत विसरतो. पण सत्य कधीच मरत नाही. ते कुठेतरी जिवंत राहतं, एका आवाजात, एका वेदनेत, एका आठवणीत. आणि योग्य वेळी येताच ते स्वतःचं मार्ग शोधतं. म्हणूनच चुकीचा मार्ग कितीही सोपा वाटला तरी सत्याचा मार्गच शेवटी शांतता देतो. एक घर, एक विहीर आणि एक आवाज. जोपर्यंत सत्य दडलेलं होतं तोपर्यंत ती वेदना जिवंत होती. पण जसं सत्य बाहेर आलं तसं त्या आत्म्याला शेवटी शांतता मिळाली. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. लोभ माणसाला इतका अंधाळा करतो की तो नात्याचाही खून करायला मागे पुढे पाहत नाही. पण सत्य कितीही खोल दडवलं तरी एक दिवस बाहेर येतच. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कथा मंजिरी बाय गायत्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशा अजूनही अनेक कथा आहेत ज्या अजूनही सांगितल्या जाण्याची वाट पाहत आहेत. मी गायत्री तुमचा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात इथेच आपल्या कथा मंजिरी बाय गायत्रीवरती एका नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रमैत्रिणींनो.